नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे बावळे बाबा आणि त्यांची रडूबाई बायको बावळेबाई. पण जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहेत, हे दोघं बावळे बाबा आणि बावळेबाई यूट्यूबवरचे निब्बा निब्बी आहेत. ते यांनी त्या प्रेग्नन्सी प्रँकला सिरियसली घेतलं आणि मौके पे चौका मारला. 9 महिने नुसतं प्रेग्नन्सी या टॉपिक वरती 1760 व्हिडिओज बनवले आणि लोकांना उल्लू बनवून डॉलर्स छापले. यांना कोणीच बोलायला नाही ना, कारण यांनी काही चोमड्या लोकांसोबतच मैत्री करून ठेवली आहे. आता ती चोमडी व्यक्ती ही आपल्याला माहितीच आहे. तीच 100% चोमडी बाई, जी झोपेतून उठून कॅमेरा समोर बसून आगला वेगिरी करते. सॉरी रिॲक्शन देते तिच्या भाषेत. त्या चोमड्या बाईने ह्याच्यासोबत मैत्री केली आहे. त्यामुळे यांचं कसं आहे ना, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. हे बावळे बाबा सध्या एवढे खुळावले आहेत ना की मुलगी झाल्यापासून बच्चा दिखाओ पैसे कमाओ स्कीमचा लाभ उचलतायत. आधी बायको प्रेग्नेंट होती तर तिच्यावरती व्हिडिओ बनवले आणि आता बाळ आलं तसं बाळावरती पैसे कमवतायत. हद असते यार, म्हणजे किती ना एखाद्याने रिकामी असावं. ह्या लोकांपेक्षा आता तर असं वाटते तो किरकिडा तरी ठीक आहे, निदान कंबर मटकवत का होईना थाल्या घेऊन वर खाली करण्याची सर्व्हिस तरी देतो लोकांना. आता ह्या सर्व्हिस बद्दल तोच स्वतः बोलला आहे, त्यामुळे गैरसमज नसावा. हे जे क्रिंज ब्लॉगर्स आहेत ना, यांना कसलीच लाज नाही आहे वाटते. स्वतः यांना काहीच मेहनत घ्यायची नाही आहे. नुसतं बायका पोरांना कॅमेरा समोर दाखवून त्यांना नाचवून रडवून फेक टायटल आणि थंबनेल ठेवून पैसे कमवायचे आहेत फक्त. जेव्हा ही बावळेबाई प्रेग्नेंट होती तेव्हा ह्या बावळ्या बाबांनी ट्विन्स की सिंगल चाइल्ड यावरती व्हिडिओ बनवला होता. ती घसरून पडली आणि रडत होती, त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवला होता. एकही असा दिवस याने सोडला नसेल. तरी नशीब प्रेग्नन्सीची प्रोसेस नाही दाखवली किंवा प्रेग्नेंट बायको शिशू कशी करते बघा, आंघोळ कशी करते बघा, हे नाही दाखवलं. अहो मंडळी, काय आहे ना, याच लोकांनी यांची इज्जत स्वतःच्या हाताने डॉलरसाठी विकली आहे. यांनी यांची लाईफ पब्लिक केली आहे. तरी पण कोण यांना काही बोललं ना तर लगेच यांना मिरच्या झोमतात. बावळे बाबा मागे हॉस्पिटलमध्ये बसून बोलत होते की आमच्यावरती रिॲक्शन देत आहेत. वर असं देखील बोलले की मी नाव नाही घेणार त्या व्यक्तीचं, त्यांना तेच हवंय. आम्ही नाव घेतलं की त्यांना लोक जाऊन बघणार, आमच्यामुळे यांचं घर चालते. तेच ते धुनी भांडी संघटनेचे मेंबर जे रडगारण गातात ना, तेच सेम बावळे बाबा गात होते. आणि बावळेबाई तर मेंगळट सारख्या दात काढत होत्या. ह्या बाईचं तर खरंच शिक्षण झालं आहे की नाही ना, हाच खूप मोठा प्रश्न आहे. शेमडी नुसती रडत असते प्रत्येक व्लॉग मध्ये. आता इतर व्लॉगर्सचे कसे नवरे त्यांच्या ताटाखालचं मांजर बनून राहतात, तसं ह्या बाईचं अपोजिट आहे. ही बाई नवऱ्याच्या ताटाखालची मांजर बनून राहते. सगळी सूत्र त्या बावळ्याच्या हातात आहे. घरातल्या बायकांना स्क्रिप्ट देतो तसं घरातल्या बायका ऐकतात याचं. आता ते बाळ झालं कधी आणि सांगतायत कधी हे लोक, त्यात पण मुलगा झाला की मुलगी ह्या विषयाला ताणून धरत होते. म्हणजे खरंच एखाद्याने किती चिकट असावं ना, किती ना एका विषयाला स्ट्रेच करायचं. लोक तिकडे वेडे झाले होते, दादा काय झालं विचारून. पण नाही, यांना तर जेंडर रिव्हील करायचा वेगळा एक असा स्पेशल व्हिडिओ बनवायचा होता. याला मुलगी झाली म्हणून हा जरा ओव्हर रिॲक्ट करत होता असं मला वाटते. आता हा ओव्हर रिॲक्ट का करत होता हे मी काय वेगळं सांगण्याची गरज नाही आहे मंडळी, कारण की सरळ समजत होतं याला मुलगा हवा होता. परंतु मुलगी झाली तर नाराजी व्यक्त नाही करू शकत ना हा, लोक तर बोलणारच, म्हणून ओव्हर एक्सप्लेनेशन देत होता. हे त्याच्या बोलण्यावरच स्पष्टपणे कळून येत होतं. तर त्याच व्हिडिओमध्ये बावळ्या स्वतःच बोलतो काय तर म्हणे व्हिडिओ 12-15 मिनिटाचा झालाय आणि मी खूपच पकवलंय तुम्हाला, आता एंड करतो व्हिडिओ. अरे भाई, खूप लवकर समजलं रे तुला की तू खूप पकवतोस ते. कसं आहे ना, तुझे सगळेच व्हिडिओ पकाव असतात रे. एवढं रटाळ कॉन्टेंट कोण कसं देऊ शकतं ना, हा खरंच खूप मोठा प्रश्न पडलाय मला. काय रे बावळ्या, तू त्या आरशाकडनं ट्रेनिंग तर नाही ना घेतली आहेस? नाही म्हणजे तिचे व्हिडिओ पण एकदम तुझ्यासारखेच असतात, एकदम रटाळ. मंडळी, त्या बायकोला ऑपरेशन थिएटर मध्ये नेईपर्यंत हा बावळट माणूस शूट करत होता.
काय बोलायचं ना या माणसाला. तरी नशीब ऑपरेशन थिएटर मध्ये नाही गेला डिलिव्हरी कशी होते हे दाखवायला. या लोकांचा काही भरोसा नाही हो मंडळी. एक दिवशी या लोकांकडे कॉन्टेंट संपेल ना तर हे लोक ते देखील दाखवतील. हॉस्पिटल वाले पण कशाला अशा लोकांना अलाव करतात ना, मला तेच समजत नाही. हे लोक फक्त व्लॉगर आहेत म्हणून यांना एवढी स्पेशल ट्रीटमेंट देण्याची खरंच काही गरज आहे का? कितीतरी हॉस्पिटल्स मध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नसते, पण आतापर्यंत जेवढ्या पण या व्लॉगर्सचा व्हिडिओ बघितला आहे ना मी, त्यातल्या प्रत्येकाला व्हिडिओ काढताना बघितलं आहे हॉस्पिटलमध्ये. या लोकांना कशी काय परमिशन देऊ शकतात हॉस्पिटल वाले? देवा, मूर्खांची जत्रा भरली आहे रे युट्यूब वरती. एक से बडकर एक नमुने भरलेत युट्यूब वरती. हा माणूस पण ना नुसता बायकांमध्येच घुटमळत असतो. इन फ्युचर कधी युट्यूब वरती घराचा मिनिस्टर सुरू झाला ना तर हा दुसरा धनादेश दांडेकर बनू शकतो. सदान कदा नुसता बायकांमध्ये असतो, काहीच काम नाही. सकाळी उठला की दात न घासता हातात कॅमेरा घ्यायचा, गाव हिंडायचं, झापझूप करून कॅमेरा फिरवायचा सगळीकडे आणि जे समोर दिसेल ते शूट करायचं. त्यात काही एडिट करायचं, काही ट्रिम करायचं, काहीच माहिती नाही. ऍज इट इज जेवढं शूट झालंय ते सगळं उचलून युट्यूब वरती पोस्ट करायचं. अंधमंद भक्त तर काय बाबा, डोक्यावरती चढवून ठेवलंय सगळ्यांना. युट्यूब वरती कचरा करण्यासाठी जेवढे क्रिंज व्लॉगर्स दोषी आहेत ना, त्याच्या दुप्पट अंधमंद भक्त दोषी आहेत. कारण जर अंधमंद भक्तांनी यांना सपोर्ट नसता केला ना तर या लोकांची एवढी हिंमत झाली नसती थिल्लरपणा करायची. घरची भांडणं दाखवून पण हा बावळ्या मोकळा झाला आहे. किती रे किती अजून खाली पडणार आहे ना हे व्लॉगर्स, मला तेच समजत नाही पैशासाठी. आता त्या 5वीच्या व्लॉग मध्ये या बावळ्याचं काही काम होतं का? तर नाही, नुसता आपला पुढे पुढे करत होता. या बावळ्याला कोणत्याही प्रोडक्टचं प्रमोशन करायचं असेल ना तर डायरेक्ट करणार नाही. बोलेल काय तर मला याने कॉमेंट केली होती, मला त्याने कॉमेंट केली होती. कॉमेंट करणाऱ्याचं नाव देखील सांगून मोकळा होतो. मला तर वाटते सगळ्या फेक आयडीज यानेच क्रिएट केल्या असतील आणि स्वतःच्या व्हिडिओ खाली कॉमेंट करत असेल, दादा ह्याचं उत्तर दे, दादा त्याचं उत्तर दे. आणि काय रे बावळट माणसा, प्रमोशन करायचं तर सरळ सरळ खरं बोलून कर ना. लोकांना मूर्ख बनवून काय पैसे कमवतोयस? लाज वाटते का रे तुला? निदान पेड प्रमोशनचं टॅग तरी यूज कर. सासू सुनेचे पाय दाबून देत होती, तेल लावून मसाज करत होती, या सगळ्याचा पण याने व्हिडिओ बनवला. तुम्हीच सांगा मंडळी, हे सगळं व्हिडिओ मध्ये दाखवण्याची गोष्ट आहे का? कशाला ना हे सगळं दाखवायचं? ठीक आहे, सासू सुनेचं नातं छान आहे, तसंच राहू दे, पण ते दुनियेला कशाला ना दाखवत बसायचं? काय लॉजिक आहे का याच्या मागे? हा तर माणूस रिकाम टेकडाच आहे ना. स्वतःच्या आईला सांगण्यापेक्षा स्वतःही ते करू शकत होता ना. ह्याने काय याच्या हातावरती मेहंदी काढली होती का? नाही, तेव्हा तर हातामध्ये कॅमेरा घेऊन उपट सोंड्यासारखा व्हिडिओ काढत फिरत असतो. याची बायको होती ना, ह्याच्या बायकोची डिलिव्हरी झाली, तिचे पाय दुखत होते. मग ह्याला काय झालेलं तिचे पाय दाबून द्यायला? ह्याला एवढं दिसतंय ना तिच्या पायाला सूज झाली आहे, तरी पण म्हाताऱ्या आईकडनं तिची सेवा करून घेतोय हा. एखाद्या माणसाने स्वतः ते तेल घेऊन तिच्या पायाला लावलं असतं, पण नाही, बायकोची सेवा करायला याला कमीपणा येत होता वाटते. आणि मार त्या दिवशी तर ओव्हर एक्साइटमेंट मध्ये बोलत होता की मुलगा आणि मुलगी एक समान आहे. मग आता जेव्हा स्वतःवरती जबाबदारी आली तेव्हा का हा मागे होतोय? हे लोक ना समाजाला चुकीचं इन्फ्लुएन्स करण्याचं काम करतायत मंडळी. वेळीच सावध व्हा. सासूने सुनेचे पाय दाबले ह्याच्यावर ना खूप लोकांनी याला कॉमेंट्स केल्या होत्या, तर आगाग झाली लगेच ह्याची आणि बायको आणि आईला घेऊन भांडायला बसला होता. अरे निर्लज्ज माणसा, व्हिडिओ तू काढतोयस, तू दाखवतोयस नको ते, मग लाज नाही वाटत का तुला हे दाखवायला? नको दाखवूस ना. मग कोण काय बोललं ते ऐकून घेण्याची पण तयारी ठेव जर तुला हे सगळं दाखवायचंय तर. कोण काय तुझ्या घरी वाकून बघायला नाही येत. काय आहे ना, तूच तुझ्या घरातला तमाशा दाखवतोयस लोकांना. आणि तुझी ही नाटकं कशाला सुरू आहेत ना ते मला चांगलंच माहिती आहे रे. 1,00,000 अंधबंध भक्तांना कसं तरी गोळा केला आहेस तू. आता तुला गोल्डन प्ले बटन हवं असेल, त्याच्यासाठी तू हा सगळा आटापिटा करतोयस. अरे बावड्या, तू आधी नीट वाग रे, मग लोकांनी चांगलं बोलण्याची अपेक्षा कर, समजलं काय? आता हा बावड्या त्या धाकट्या माऊला दाखवण्याच्या नादात बच्चा दिखाओ पैसे कमाओ स्कीमचा लाभ उचलतोय. त्याच्यामुळे फेरीकडे याचं दुर्लक्ष होते. तिला बरं नाही, पण तिच्याकडे काही लक्ष देतच नाही आहे ते लोक. आणि या बावळ्या बाईला पण लोक कॉमेंट करतायत की आराम कर आराम कर, पण नाही, हिला व्हिडिओ मध्ये पुढे पुढे करायचं आहे. या बायकांना ना आता नाही समजणार हो मंडळी काहीच. आता यांना फक्त पैसा दिसतोय, त्यामुळे हे लोक नुसते कॉन्टेंटच्या मागे हपापले आहेत. आणि या बावळेबाई एकट्याच नाही आहेत यात, ह्याच्यामध्ये सायराची आई पण आहे,
आरशा चार दोरी पण आहे. हे सगळे ना एका माळेचे मणी आहेत. यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. लोक चार गोष्ट चांगलं सांगायला जातात तर हे लोक त्यांनाच माज दाखवतात. लोकांच्या जीवावरती तर सगळी मजा सुरू आहे, तरी पण त्याच लोकांना उलट बोलणार. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.